अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अभिनेता विभागाकडनं मी समर्थ पॅनलमधनं उभा आहे आणि काय केलंय काय नाही केलंय याचा सगळा आढावा आमच्या बाकी उमेदवारांनी सांगितलेला आहे. तर जास्त वेळ न घेता गेल्या वयाच्या 12व्या वर्षी बालकलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली. 1994चं माझं अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचं काळ आहे आणि फिल्म सिटी मध्ये एंट्री देत नव्हते, शूटिंग आहे असं सांगून, पण म्हणून स्मिता तळवळकरांनी मला ते कार्ड काढून दिलं होतं. आता जवळजवळ 32 वर्ष झाली माझ्या त्या अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या सभासत्वाला. खूप वेळेला असं खंत वाटते की इलेक्शन आल्यानंतर कलाकार विभागामध्ये खूप उमेदवार उभे राहतात, पण ते जेव्हा ऍक्च्युअल फील्डवर काम करायची वेळ असते तेव्हा ते कलाकार कुठे गायब असतात, हा मला स्वतःला प्रश्न पडतो. कारण याच्यासाठी चित्रपट महामंडळाची निवडणूकच का यावी लागते हे मला कळत नाही. कारण गेली खूप वर्ष माझ्याकडून परमेश्वराच्या कृपेने काही चांगली कामं झाली. कोरोना काळामध्ये असेल किंवा ज्येष्ठ कलाकारांचा सन्मान असेल किंवा ज्येष्ठ कलाकारांच्या ज्या काय अडीअडचणी असतील त्या शासन दरबारी घेऊन जाणं असेल, वृद्ध कलाकारांच्या मानधन योजना असतील किंवा मराठी कलाकारांसाठी क्रिकेट लीगची स्थापना असेल, छत्री वाटप असेल, ब्लँकेट वाटप असेल, अशा असंख्य गोष्टी ह्या परमेश्वराच्या कृपेनं माझ्या माध्यमातून झाल्या. कारण मी म्हणायला मी इतका मोठा नाहीये, आपण कोणीतरी एक माध्यम असतो आणि परमेश्वर आपल्याकडनं ते करून घेत असतो. सो अशा बऱ्याचशा गोष्टी एक कलाकार म्हणून या क्षेत्रात काम करत असताना मी माझ्या कलाकारांसाठी आणि पडद्यामागच्या कलाकारांसाठी करण्याचा प्रयत्न करतो आहे. गेल्या 10 वर्षात मी 10 वर्षात नाही म्हणणार, 7.5 वर्षात, कारण 7.5 वर्ष मी संचालक आहे. कारण पहिली 2.5 वर्ष विजय पाटकर सर संचालक होते, मग त्यांना फेर मतमोजणी झाली आणि त्याच्यात मी निवडून आलो. तर गेल्या 7.5 वर्षात मी मेघराज भोसले यांच्याबरोबर समर्थ पॅनलच्या नेतृत्वात काम करतोय. तुम्ही सगळेच जण माझ्या कामाविषयी जाणता, बरेच कलाकार मित्र माझ्या कामाविषयी बोलतात, म्हणून मी अजून जास्त वेळ घेणार नाही. फक्त एवढंच सांगू इच्छितो की आम्ही मेघराजी यांच्या नेतृत्वात सगळे उभे आहोत आणि मेघराजी हे पुण्याचे आहेत आणि पुणेकर पत्रकार म्हणून तुम्ही मेघराजींच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे असं मला वाटतं. कारण कोल्हापूर मध्ये अशी परिस्थिती आहे की तिकडचं जे काय राजकारण आहे हे मी तुम्हाला नव्याने सांगायची गरज नाही. कारण सतत गेल्या 7.5 वर्षात सगळ्यात जास्त वेळ हा आमचं कोर्ट कचेरी करण्यामध्येच गेलेला आहे. कारण तिकडे उठतो माणूस आणि केस दाखल करतो, येतो, अर्ज लिहितो, ह्याच्यावर ऑब्जेक्शन त्याच्यावर ऑब्जेक्शन, म्हणजे काय एवढा वेळ आहे, त्यापेक्षा आपण सिनेमा कसा आणता येईल, इथे शूटिंग कसं करता येईल याच्यासाठी जर का वेळ सरकारने लावला तर रोजगार मिळेल लोकांना. तर आपण सगळ्यांनी मेघराजी भोसले यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. कारण इतकं मोठं व्यक्तिमत्व आहे, सामाजिक क्षेत्रात त्यांचं काम आहे, राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं काम आहे. त्यांनी जसं काम केलंय, आम्ही दोघंही एकाच पद्धतीने चालणारे लोक आहोत. त्यांच्याकडनं जेव्हा मला फोन येतो तेव्हा शिंदे साहेबांकडे काही काम असेल, मग ते आरोग्यविषयी असेल, वैद्यकीय बाबतीत असेल, लाखापासून 5 लाखापर्यंत आपण मुख्यमंत्री सहायता निधीमधनं कलाकारांना मदत मिळवून दिलेली आहे. मी कलाकारांची नावं सांगणार नाही कारण ते मला योग्य वाटत नाही. हॉस्पिटलला कोणाचा पाय फ्रॅक्चर झालाय, कोणाला कॅन्सर पर्यंत जो आजार झालाय, 5-5 लाख रुपयाची सीएम फंडातनं मदत मिळवून दिलेली आहे. पण कुठेही आपण त्याची पोस्टरबाजी किंवा कधीही त्याचं हे केलं नाही आणि मला आता सुद्धा त्या कलाकारांची नावं घोषित करायची नाही. पण ती मदत करण्याचं काम मी जसं करतो तसं मेघराजी त्यांच्या पद्धतीनं नेहमी करत असतात. त्याचबरोबर एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो की परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांच्याशी नुकतीच चर्चा झाली. आधी सुद्धा हा प्रश्न त्यांच्याकडे आपण मांडला होता. तो असा होता की त्यांच्या ज्या एसटी डेपो आहेत त्याच्यामध्ये छोटं कंटेनर एसी थिएटर 100 सीटचं हे करण्यासाठी आम्ही प्रस्ताव मांडलेला आहे, जेणेकरून तिथे जी लोक आसपास राहतात, छोट्या छोट्या खेडेगावामध्ये थिएटर नसतं, तर तिथे त्या पद्धतीचं एक छोटं मराठी चित्रपटासाठी एक्सक्लुझिव्ह थिएटर होईल. त्याचबरोबर महानगरपालिकेच्या आत्ताचं जे अर्थसंकल्प अधिवेशन झालं त्याच्यामध्ये एक प्रस्ताव ठेवण्यात आलाय आणि तो मंजूर देखील होईल की महानगरपालिकेच्या वतीनं, मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं फक्त मराठी सिनेमासाठी हे थिएटर उभारलं जाणार आहे मुंबईच्या महानगरपालिकेच्या जेवढ्या जागा आहेत त्याच्यामध्ये. आपण दर आठवड्याला भेटत असतो, त्यामुळे वेगळं काही मी जास्त बोलणार नाही.
परंतु महामंडळाची गेल्या 4-5 वर्षात ज्या प्रकारे थोडी बदनामी झाली, त्यांना सुस्थितीत आणण्यासाठी एक स्थिर असं चित्रपट महामंडळाचं संचालक मंडळ घेणं महत्वाचं आहे. आणि त्या माध्यमातूनच, कारण महामंडळाचं इलेक्शन जे पॅनल असतं ते प्रत्येक कॅटेगरी असते, आपल्याला माहिती निर्मातापासून ते स्पॉट बॉईज पर्यंत. तर आम्ही त्या डिपार्टमेंटमध्ये योग्य काम करणारे सिनियर्स असतील, जे आता आधुनिक जे तरुण वर्ग येतोय, ज्यांना काहीतरी करायचंय, जसं नकाशी सरांनी सांगितलं, त्यामुळे नृत्य असेल, तुमचे प्रसिद्धी विभाग असेल, आर्ट डिरेक्शन असेल, डिरेक्टर्स असतील, कथाकार असतील, असे त्या त्या डिपार्टमेंटची ज्यांना काहीतरी जाणीव असे लोक घेतलेले, त्यांनी त्यांचा एक पुढील 5 वर्षाचा प्लॅन सुद्धा आम्ही घेतलेला की तुम्ही 5 वर्षात काय करणार. फक्त संचालक व्हायचं आणि परत उपस्थित राहायचं त्याचा उपयोग नाही. आपण सेलिब्रिटी कशासाठी घेतो की बाबा त्यांच्या नावाचा, त्यांच्या चेहऱ्याचा उपयोग व्हावा. असंख्य सेलिब्रिटी अशा आहेत, मागच्या पॅनलमध्ये पण आमच्यात होते, परंतु त्यांचा आम्हाला काहीच उपयोग झाला नाही. आणि आता कुठेतरी त्यांना अध्यक्षपद व्हायचं असं कोणीतरी सांगतं, पण ती त्याबद्दल आमचे काही मत नाहीये, कारण अध्यक्ष होण्यासाठी आपला पॅनल निवडून द्यावा लागतो. आणि आम्हाला माहिती की येत्या 8 जूनला 16 जागा आमच्या दोन झालेले, 14च्या 14 जागा निवडून येतील. मी मेघराज भोसले, अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ. मित्रांनो, येत्या 7 जूनला रविवारी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची पंचवार्षिक निवडणूक होत आहे. आणि मी स्वतः आमच्या 14 उमेदवारांसहित समर्थ पॅनलच्या नेतृत्वाखाली पतंग या चिन्हाच्या मार्फत निवडणुकीला सामोरे जातो. गेली 10 वर्ष मी चित्रपट महामंडळाचा अध्यक्ष आहे, परंतु कोविड पिरियड आणि त्यानंतर अपघाताचे वाद यामुळे मला 4च वर्ष काम करता आलं. परंतु गेली 50 वर्ष मध्ये जेवढं काम झालं आहे त्यापेक्षा जास्त काम आमच्या कार्यकारिणींनी मागील 5 वर्षात केलं. त्यात प्रामुख्याने पुणे येथे चालू केलं स्वमालकीचं ऑफिस, मुंबईमध्ये स्वतःचं ऑफिस, कोल्हापूरमध्ये स्वतःचं ऑफिस, करोडो रुपयाची टीव्ही आम्ही महामंडळाने केल्या. त्याचबरोबर वृत्त कलावंतांची पेन्शन योजना असेल किंवा या कलावंतांना ज्या कलावंतांना औषध उपचारासाठी कधी अडचण आली तर त्यांना 5,000पासून ते 1 लाखापर्यंत मदत, अशा असंख्य कामे आम्ही केली. संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यात नवनवीन कलावंतांना स्टेज मिळावं, त्यांना थिएटरमध्ये यावं, यासाठी वेगवेगळ्या कार्यशाळा घेतली की ऑडिशन कशी द्यावी, चित्रपटात काम कसं करावं. त्याचबरोबर निर्मात्यांना येणाऱ्या अडचणी, प्रामुख्याने शूटिंगच्या वेळच्या अडचणी, एक खिडकी योजनेतून परमिशन असतील किंवा त्याच्या वितरणामध्ये असलेले टेक्निकल प्रॉब्लेम असतील, त्याचे राईट्स असतील, सॅटेलाईट राईट असतील, OTT असतील, याची सुद्धा आम्ही दखल घेऊन त्यातून त्यांना सुलभ कसे होतील या गोष्टी केलेल्या आहेत. अजून बरंच काम करायचं बाकी आहे. या 7 तारखेला मतदान झाल्यानंतर 8 जूनला जेव्हा निकाल जाहीर होईल आणि परत आमची नवीन कार्यकारिणी येईल, या माध्यमातून प्रामुख्याने प्रत्येक डिपार्टमेंट वाईज आमची ब्लूप्रिंट तयार आहे. या डिपार्टमेंटसाठी काय करायचं. आपल्याला मराठी चित्रपट निर्माते दिसतात, परंतु त्यांचा वितरणाचा प्रॉब्लेम आहे. यातून जवळजवळ 500 थिएटरची निर्मिती करणे, छोटे छोटे थिएटर शासनाबरोबर निर्मिती करणे, कलाकारांचा आरोग्य विमा काढणे, बॅकस्टेज कलावंत आहेत जे टेक्निशियन आहेत किंवा स्पॉट बॉईज, लाईटमन, सेटिंग बॉईज, कॉस्ट्युम डिपार्टमेंटचे काम करणारे, यांचं मानधन अतिशय कमी, त्यांचं मानधन वाढवणे, त्यांना त्यांचं पेमेंट वेळेत मिळालं पाहिजे यासाठी प्रॉमिसरी नोट, हमीपत्र तयार करणे, भरारी पथकाच्या माध्यमातून कुणाचं शूटिंगमध्ये अडचणी येतील, कुणाला ऑडिशनमध्ये काही कोणाकडून पैसे घेतले जात असतील तर त्याच्यावर बंधनं आणणे. त्याचबरोबर मराठी चित्रपटामध्ये जो इतर सेक्शन आहे, कॅमेरामन असतील, दिग्दर्शक असतील किंवा लेखक असतील, यांच्या वेगवेगळ्या कार्यशाळा घेऊन निर्माता आणि लेखक एकत्रित कसे येतील, चांगल्या निर्मात्यांना चांगली स्टोरी कशी मिळेल आणि चांगल्या लेखकाला चांगले निर्माते कसे मिळतील, असे अनेक प्लॅन आहेत. वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये फेस्टिवल स्वतःचे आयोजित करणे मराठी चित्रपटसृष्टीचे. त्याचबरोबर मराठी चित्रपटाचा प्रेक्षक वर्ग प्रत्येक जिल्ह्यामध्ये तयार करणे, जेणेकरून मराठी पिक्चर चालतील, त्यांना रिस्पॉन्स भेटेल. या अशा अनेक गोष्टी आम्ही भविष्यात करणार आहोत. निश्चितच आपण रविवार दिनांक 7 जून रोजी पुण्यातील SP कॉलेजच्या भागामध्ये, SP कॉलेजमध्ये मतदान केंद्र आहे. 7 तारखेला सकाळी 8 ते 5 या वेळेत आपण येऊन मतदान करावं. इतर राज्यामध्ये 5 ठिकाणी मतदान केंद्र आहे. त्यात प्रामुख्याने कोल्हापूर असेल, पुणे असेल, मुंबई असेल, नाशिक असेल, सोलापूर असेल. तर आपण त्या वेगवेगळ्या जिल्ह्यांनी त्या भागात जाऊन मतदान करावं. आणि जर आपल्याला महामंडळाचं खरंच पुढे भविष्य चांगलं करायचं असेल
महामंडळाची पूर्व मान्यता परत आणायची असेल, आपण समर्थ पॅनलच्या पाठीशी उभं राहून पतंग या चिन्हावरची काम करून आमच्या 14च्या 14 उमेदवारांना भव्य मताने विजय करा ही मी अपेक्षा करतो. धन्यवाद. थँक्यू. सर,